नवीन स्कॅम आलेला आहे, खास करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जातं. तुम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक प्रेक्षकांना सांगावं की केवायसी अपडेटचं जे स्कॅम आहे ते स्टार्ट टू एंड कसं चालतं. बरोबर आहे. बऱ्याच वेळा नागरिकांना फोन येतात की आम्ही बँकेतून मॅनेजर बोलतो आहोत किंवा बँकेतले एक स्टाफ बोलत आहोत आणि तुमचं केवायसी अपडेट करायचं आहे, तर तुम्ही त्याची सर्व माहिती द्या. तर समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की हे खरंच बँकेतून फोन आलेला आहे आणि समोरच्या व्यक्तीला तर ट्रू कॉलरला जरी आपण नाव टाकलं तरी आपलं नाव येतं. तर तो जो स्टाफ असतो, जो फेक स्टाफ असतो, तो काय सांगतो की तुमचं नाव असं असं आहे. त्यामुळे नागरिकांना काय वाटतं की ह्याला माझं नाव माहिती आहे, तर हा बँकेचा ऑथराइज पर्सनच आहे, त्यांनीच आपल्याला कॉल केलेला आहे. मग अशा वेळेस ते म्हणतात की केवायसी अपडेट करायची आहे, तुमचं डेबिट कार्डचं नंबर किंवा तुमच्या बँकेचं पूर्ण जे अकाउंट नंबर आहे किंवा तुमची बर्थ डेट आहे, ही सर्व माहिती सांगा. आणि मग ती सगळी माहिती घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की एक OTP जनरेट होणार आहे, तो OTP तुम्ही द्या. त्यानंतर मग काय होतं की बँकेचा संपूर्ण ऍक्सेस हा स्कॅमरला जातो. त्यामुळे कधीही कुठला OTP कोणाला शेअर करू नये. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असे कुठलेही फोन येतात किंवा अगोदर आपली जी काही चर्चा झाली वेगवेगळ्या स्कॅम संदर्भात, जेव्हा असे येतात तर कुटुंबाशी संवाद साधा. कारण की जर तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तींना हे सांगितलं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकतात. कुटुंबातला व्यक्ती हा तुम्हाला सावध करू शकतो की हे स्कॅम आहे आणि हे आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूया.